आई वडिलांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्ताने पूजनीय भंतेजी सचित बोधी यांची धम्मदेशना आपण सर्वजण ग्रहण करूयात। जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई। सकाराम कांबळे बाबा यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। उपस्थित संपन्न उपासक उपासिका आणि तथा बालबालिका सर्वांप्रती असीम मंगल कामना। उपासकांनो, निश्चित केलेला जो सुव्याख्यात असा सधम्म आहे त्या सधम्माला आज आपण या ठिकाणी जाणत असताना भगवंताच्या वाणीला धारण करून आपल्या जीवनातील दुःख नष्ट करून या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून आम्हा लोकांना मुक्त व्हायचं आहे। या तथागत सम्यक संबुद्धाला समजून घेण्यासाठी जग वेड झालेलं आहे की काय आहे तथागतांचा सधम्म आणि त्या सधम्माच्या आधारे मनुष्याचं किती मंगल आणि मनुष्याचं किती कल्याण होतं। फक्त मनुष्यच नव्हे तर मनुष्योत्तर प्राणी सूक्ष्म असतील अतिसूक्ष्म असतील या विश्वामध्ये उत्पन्न होणारे प्रत्येक सत्व त्या प्रत्येक सत्वाच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी उपदेशित केला असे तथागत सम्यक संबुद्ध। उपासकांनो, या विश्वामध्ये प्रत्येक मनुष्य दुःखी आहे, दुःखाने व्याकुळ झालेला आहे, दुःखाच्या कडेलोट झालेला आहे आणि प्रत्येक मनुष्य या दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधत आहे। प्रत्येक मनुष्य या दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधत। या विश्वामध्ये असं एकही सत्व तुम्हाला सापडायचं नाही की जे दुःखी। ज्याने ज्याने आड्या मासाचं देह धारण केलंय ते प्रत्येक सत्व दुःखाच्या कडेलोट आणि दुःखाने व्याकुळ झाले। कोणी असू द्या, एखाद्याकडे गाडी असू द्या, बंगला असू द्या, पैसा असू द्या, धन असू द्या, दौलत असू द्या, अमाप संपत्ती असू द्या किंवा गाडी बंगला पैसा अटका धन दौलत काहीच नसू द्या, अगदी झोपडीमध्ये राहणारी जरी व्यक्ती असली पण ती दुःखी आहे। काय आहे? दुःखी आहे, दुःखाच्या कडेलोट झालेली आहे। आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपड करत आहे। आपल्या जीवनाला सुखाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची धडपड चालू आहे। उपासकांनो, 1956 ला महानायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागतांचा सधम्म दिला आणि आमच्या जीवनातील जे काही अगणित दुःख उत्पन्न होतात त्या प्रत्येक प्रश्नाला जर आम्हाला सोडवायचं असेल तर आम्हा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भगवंताच्या धम्माला धारण करावं लागेल। भगवंताच्या धम्माला धारण केलं तरच आम्ही आमच्या जीवनाला सुखी बनवू शकतो, दुःखमुक्त बनवू शकतो, भयमुक्त बनवू शकतो, विकारमुक्त शोकमुक्त बनवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या अगणित दुःखाला नष्ट करून आम्ही लोक वर्तमानामध्ये सुखाचा अनुभव प्राप्त करून घेऊ शकतो। पण ते केव्हा?
ज्यावेळेस तथागतांच्या सधम्माला आम्ही लोक धारण करू. या ठिकाणी आत्ताच आदरणीय सचिनजी मंडाले सरांनी, ॲडव्होकेट सचिनजी मंडाले सरांनी आत्ताच सांगितलं की धम्म आमच्या आचरणामध्ये असला पाहिजे, आमच्या व्यवहारामध्ये धर्म असला पाहिजे. ज्यावेळेस धम्म आमच्या आचरणामध्ये, आमच्या व्यवहारामध्ये दिसेल, तेव्हाच आम्ही धम्माला धारण केलं असं म्हणता येईल. पण धम्म आमच्या व्यवहारामध्ये नाही आहे, आमच्या जगण्यामध्ये नाही आहे, आमच्या वागण्यामध्ये नाही आहे, आमच्या बोलण्यामध्ये नाही आहे, फक्त आमच्या देखाव्यामध्ये असेल तर आम्ही आमचं कधीच कल्याण साध्य करू शकत नाही, आमचं कधीच मंगल साध्य करू शकत नाही आणि इतरांच्या सुद्धा कल्याणासाठी आम्ही सहाय्यक देखील ठरू शकत नाही. जोपर्यंत आचरणशील समाज, बौद्ध समाज निर्माण होत नाही, जोपर्यंत बुद्ध धम्म आमच्या आचरणामध्ये येत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनातील जे काही दुःखाचे प्रसंग आहेत किंवा आमच्या अवतीभोवती जे काही प्रश्न उत्पन्न झालेले आहेत, त्या प्रश्नाला आम्हाला सोडवता येणार नाही. आम्हाला जर आमच्या जीवनातील सगळ्याच प्रश्नांवरती मात करून आम्हाला आमचं जीवन यशस्वी, सफल आणि सुखी बनवायचं असेल तर आम्हा लोकांना बुद्ध शासनामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल. काय करावं लागेल? बुद्ध शासनामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल. उपासकानो, बाबासाहेबांच्या अथांग त्यागानं, बलिदानानं, मोठ्या कष्टानं आम्हा लोकांना तथागत सम्यक संबुद्धांचा सधम्म मिळालेला आहे. खूप मोठे कष्ट आहेत बाबासाहेबांच्या या पाठीमागे, खूप मोठे कष्ट आहेत. आज आम्हाला जे काही प्राप्त झालंय, जे काही सुख आम्ही अनुभवत आहोत, आमच्याकडे गाडी, बंगला, पैसा, अटका, धन दौलत जे काही, फक्त आमच्याकडेच नव्हे तर या देशामध्ये जी आज आम्ही लोक प्रगती पाहत आहोत किंवा आज हा देश ज्या ताकदीने उभा आम्ही लोक पाहत आहोत, या सगळ्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळ्यात मोठी भूमिका आहे. खूप मोठे कष्ट आहेत बाबासाहेबांचे, कारण की आधुनिक भारताची रचना बाबासाहेबांनी केलेली आहे आणि त्याच बाबासाहेबांनी तथागतांचा सधम्म आम्हाला दिला असताना आम्ही लोकांनी तो धारण केला पाहिजे. उपासकानो, काही वर्षापूर्वीचा विषय आहे. युरोप खंडामध्ये एक हंगेरी नावाचा देश आहे. तुम्हाला त्या हंगेरी नावाच्या देशाबद्दल माहितीच असेल. त्या हंगेरी नावाच्या देशामध्ये एक जिप्सी नावाची जमात होती. कुठली जमात होती? जिप्सी नावाची जमात होती. ज्याप्रमाणे या आपल्या देशामध्ये 1950च्या आधी उतरंडीची व्यवस्था होती, मनुस्मृतीचा कायदा होता आणि त्याच्यामध्ये उतरंडीची व्यवस्था होती. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र आणि अतिशूद्र. त्याचप्रमाणे त्या देशामध्ये, हंगेरी देशामध्ये जी प्रस्थापित व्यवस्था होती, त्या प्रस्थापित व्यवस्थेनं तेथील एक जिप्सी नावाच्या जमातीला मानवी मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवलेलं होतं. काय केलेलं होतं? वंचित ठेवलेलं होतं. उपासकानो, त्यांना अन्न नाही, पाणी नाही, वस्त्र नाही, अगदी मानवी वस्तीपासून सुद्धा त्यांना बाजूला लोटण्यात आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही माणसं असून आम्हाला माणसासारखी वागणूक मिळत नाहीये. आम्हाला मानवी मूलभूत या निसर्गाच्या संपत्तीपासून आम्हाला लोटण्यात येत आहे. म्हणून त्या जमातीमधील काही प्रज्ञावंतानं जगाचं संशोधन चालू केलं. कशाचं संशोधन चालू केलं? जगाचं संशोधन चालू केलं. आणि जगाचं संशोधन करत असताना त्यांचं संशोधन आपल्या देशामध्ये येऊन थांबलं.
आणि ते संशोधन नष्ट करता आलं नाही, त्यांना त्यांच्या गुलामीतून सुटका करता आली नाही. पुन्हा एकदा असफलता त्यांच्या हाताला लागली. आता काय केलं पाहिजे? आपल्याला तर मानवी सन्मान हवा आहे, मानवी मूलभूत हक्क आणि अधिकार हवे आहेत. आम्हाला सुद्धा माणसासारखं जगणं हवं आहे. काय केलं पाहिजे की या प्रस्थापित व्यवस्थेला हादरा बसेल आणि ही प्रस्थापित व्यवस्था आम्हाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व बहाल करेल. उपासकानं पुन्हा एकदा त्यांच्यातील प्रज्ञावंताने संशोधन सुरू केलं आणि संशोधन सुरू केलं असताना त्यांचं संशोधन संपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ. कुठं संपलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे या देशातील गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली, या देशातील गुलाम चेतला, पेटला, उठला, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करू लागला. आणि त्याचप्रमाणे त्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराला धारण केलं, अध्ययन केलं, सूक्ष्म अभ्यास केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराला आपल्या देशामध्ये घेऊन जाऊन बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी चालू केली. बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी चालू केली. उपासकानो, तेथे जो झोपलेला गुलाम होता, त्या गुलामाला बाबासाहेबांच्या विचारानं चेतवलं, पेटवलं. तिथला गुलाम जागा झाला, जागृत झाला आणि तिथला गुलाम पेटून उभा राहिला आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड केला. उपासकानं प्रस्थापित व्यवस्थेला हादरा बसला आणि त्या लोकांना, या ज्या जिप्सी नावाच्या जमातीला मानवी मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवलेलं होतं, त्या प्रस्थापित व्यवस्थेला ह्या लोकांसाठी मानवी मूलभूत हक्क अधिकार प्राप्त करून द्यावे लागले. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं त्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व प्राप्त झालं. त्यांना माणसासारखं जगणं प्राप्त झालं. उपासकानो, मग त्या लोकांनी विचार केला की या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे की आज एवढ्या वर्षापासून आम्ही ज्या गुलामीच्या चक्क्याखाली आम्ही स्वतःला रगडून टाकत होतो किंवा रगडले गेलेलो होतो, या प्रस्थापित व्यवस्थेच्या टाचाखाली, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जगाचं संशोधन घेतलं. पण जगाच्या संशोधनामध्ये आम्हाला या गुलामीतून सुटका करण्याचा मार्ग फक्त भारत देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्येच सापडला. उपासकांनो, ते लोक त्या ठिकाणी थांबले नाही. स्वतःची तर गुलामीतून सुटका केली, पण बाबासाहेबांचे विचार जगामध्ये मानवी उत्थानासाठी पोचले पाहिजे म्हणून त्यांनी प्रचारकही बनवले. आणि प्रचारक बनवून थांबले नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं 3 विद्यापीठाची स्थापना केली. 3 विद्यापीठाची स्थापना करूनही थांबले नाही, तर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तथागत सम्यक संबुद्धांचा सधम्म आम्हा लोकांना दिला, त्या सधम्माच्या वाटेवरती जाऊन ती लोक आज बुद्ध धम्माला धारण करून जगामध्ये भगवान बुद्धाच्या धम्माला प्रसारित करत आहे. इतकं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं की आजही बाबासाहेबांच्या महाप्रयाणानंतर देखील बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मानवाला आणि मानवाचं किती कुशल नेतृत्व करू शकतात हे या उदाहरणात आमच्या लक्षात येतं. उपासकानो, तुम्ही म्हणत असाल की आज या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरण आहे, पण उपासकानो, बाबासाहेब आंबेडकर जर या देशामध्ये जन्माला आले नसते तर जो आज हा देश आम्हाला दिसतोय, कदाचित हा देश कधीच अखंड राहिलेला नसता. हा देश 1950च्या आधी तुकड्यात होता, अखंड बाबासाहेबांनी बनवलं. हा देश केव्हाच नष्ट झाला असता. म्हणून मी कुठेही गेलो तर मी आंबेडकरवादी भिक्षू आहे, म्हणून बाबासाहेब पहिले समजले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे. म्हणून उपासकांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धारण करून
आम्ही लोक आमच्यावरती होणाऱ्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करून आम्हाला न्याय प्राप्त करून घेऊ शकतो. इतकं ताकद बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझा समाज एकत्र किती राहतो याला मुळीच महत्त्व नाही, तो एकत्र किती वेळा येतो याला फार महत्त्व आहे. कारण की एकत्र आल्याने समाज एक नवीन वैचारिक क्रांती निर्माण करेल, ज्यात समाजाचं आणि समाजाच्या भविष्याचं हित असेल. म्हणून सातत्याने आपण बुद्धविहारामध्ये आलो पाहिजे. बुद्धविहारामध्ये येऊन धम्मश्रवण केला पाहिजे, धम्मसाकच्छा केली पाहिजे, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली पाहिजे, धम्माला धारण केलं पाहिजे. एकमेकासाठी आम्ही कल्याण मित्र झालो पाहिजे, एकमेकासाठी आमच्यामध्ये कल्याण मित्रता निर्माण झाली पाहिजे. आणि तीच कल्याण मित्रता आमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी, आमच्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त अशी ठरेल. म्हणून उपासकांनो, आम्ही लोकांनी सातत्याने बुद्धविहारामध्ये आलो पाहिजे. या ठिकाणी कालकथित झालेल्या जीजी आणि श्रीपती बाबा यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आमच्या ऐशमती आई सुनीताई या सातत्याने माझ्या संपर्कामध्ये आहेत. त्यांची त्यांच्या आईबाबाप्रती असलेली आस्था, जी अटॅचमेंट, जी आसक्ती होती, ती आसक्ती त्यांना सतत खूप त्रास देत असते. पण सगळं अनित्य आहे ना या जगामध्ये. जे काही उत्पन्न झालं ते एक दिवस नष्ट होणार आहे. माझ्या बाबतीतही तेच सत्य आहे आणि तुमच्या बाबतीतही तेच सत्य आहे. कुणीच थांबणार नाही आहे या जगामध्ये. म्हणून उपासकांनो, माणसाने माणसाशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्या गोष्टी कधी विकसित होतात? ज्यावेळेस आम्ही बुद्धविहारांमध्ये येतो, धम्मश्रवण करतो, धम्माला समजून घेतो, तेव्हाच या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये विकसित होत असतात. उपासकांनो, दुःख नेमकं काय आहे? काय आहे दुःख? एक गृहस्थ भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणाले की भगवंता, नेमकं दुःख काय आहे? मला या दुःखाला जाणायचं आहे, दुःखाला समजून घ्यायचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात, दुःख हा फक्त एक विचार आहे. काय आहे दुःख? काय आहे? फक्त काय आहे? विचार आहे. त्या उपासकाला असं वाटलं, मला इतक्या यातना होतात, वेदना होतात, इतका त्रास होतोय, मी त्रस्त होतोय. आणि भगवान बुद्ध म्हणत आहे की दुःख हा फक्त विचार आहे. नेमकं कसा दुःख हा एक विचार आहे? त्या गृहस्थाने भगवंताला पुन्हा प्रश्न केला की भगवंत, दुःख हा विचार कसा आहे? मग भगवान बुद्ध समजवतात, उदाहरण देतात. आणि भगवान बुद्ध समजवतात, एका नगरामध्ये एक व्यापारी होता. कोण होता? लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. एका नगरामध्ये एक व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याकडे अमाप संपत्ती होती, अमाप संपत्ती होती त्या व्यापाऱ्याकडे. आणि उपासकानं, त्याला एवढा अभिमान, एवढा गर्व त्याच्या स्वतःच्या इस्टेटीचा, त्याच्या संपत्तीचा, त्याच्या धनाचा खूप अभिमान होता. त्याला खूप मोठा व्यापारी होता, बलाढ्य होता. त्याने काय केलं? आपल्या घरामध्ये, आपल्या बंगल्यामध्ये शोभेल, सजेल अशी एक वस्तू आणली. लक्षपूर्वक ऐका उपासकानो, भगवान बुद्ध त्या गृहस्थाला किती सहज समजवतात की दुःख फक्त एक विचार आहे. किती सहज समजवतात, त्यासाठी लक्षपूर्वक ऐकावं लागेल तुम्हाला. उपासकानो, तो व्यापारी एक अशी वस्तू घेऊन येतो की त्याच्या घरात शोभेल, सजेल, शोभनीय वस्तू घेऊन येतो. आपण आणतो की नाही आपल्या घरामध्ये शोभनीय वस्तू? आणि आपण डेकोरेट करतो, आपल्या घरामध्ये शोभा यावी, चांगलं दिसावं, पाहुण्या रावळ्यांना, मित्रांना असं थोडंसं चांगलं वाटावं, त्यांना पण, त्यांच्यावर पण आपला प्रभाव पडावा, असे प्रत्येकाला वाटते. एक अभिमानाचा भाग झाला. उपासकानो, त्या व्यापाऱ्यालाही तोच भाव उत्पन्न झाला आणि त्याने ती शोभनीय वस्तू घरामध्ये आणली. पण काय होतं उपासकानो, त्या व्यापाऱ्याकडे बालपणापासून एक नोकर कामाला असतो. कोण कामाला असतं? नोकर कामाला असतो. तो नोकर आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, साफसफाई करत असतो. आणि या व्यापाऱ्याने जी वस्तू आणून ठेवलेली असते,
तो व्यापारी साफसफाईच्या नादामध्येच गुंग असतो आणि त्या वस्तूजवळ येतो आणि त्या नोकराचा धक्का त्या वस्तूला लागतो. काय होतं? त्या नोकराचा धक्का त्या वस्तूला लागतो आणि नोकराचा धक्का त्या वस्तूला लागल्यानंतर ती वस्तू कोसळते, तुटते, फुटते, त्याचे असंख्य तुकडे होतात. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणी एखाद्याने आयफोन घेतला आणि तुमच्या मित्राने तो आयफोन, अरे वा छान आयफोन घेतला, दाखवा कसा घेतला, आणि बघायला घेतला आणि त्याच्याकडनं जर तो पडला आणि तो फुटला तर तुमची स्थिती काय होईल? काय स्थिती होईल तुमची? चांगलं वाटेल ना तुम्हाला? आपलं चांगलं नाही वाटणार ना तुम्हाला? वाईट वाटेल ना? दुःख होईल ना तुम्हाला? यातना होईल ना? असह्य यातना. मी इतके कष्ट केले, पैसा जमवला आणि याला कळलं नाही का, याला समजलं नाही का, याने का लक्ष दिलं नाही, याच्याकडनं पडला, ए जा मला भरून दे आत्ता जा तू. आपण अक्षरशः तो मित्र आपला प्रिय जरी असला तर आपण त्याच्याशी भांडायला देखील कमी करायचो नाही. करू का कमी? त्याच्याशी भांडून टाकू आपण. त्याने जर नीट करून नाही दिला तर फार भांडणं, असं की टोकाचे भांडणं सुद्धा होऊ शकतात की नाही होऊ शकतात. म्हणजे मानवी प्रवृत्ती आहे. आसक्तीमुळे दुःख उत्पन्न होतं. उपासकांनो, त्या व्यापाऱ्याची देखील तशी स्थिती झाली. त्या व्यापाऱ्याची सुद्धा तशी स्थिती झाली. त्या व्यापाऱ्याला असह्य यातना, वेदना, दुःख झालं. तो व्याकुळ झाला. अरे बाबा तुला कळलं नाही का? तो त्या नोकराला बोलू लागला. काय बोलू लागला? तुला कळलं नाही का? तुला समजलं नाही का? तू का लक्ष दिलं नाही? तू वेडा आहेस का? जे नाही ते त्या व्यापाऱ्याने त्या नोकराला बोलणं केलं. तो नोकर आपला बिचारा लहानपणापासून कामाला निमूटपणे ऐकून घेतला. एखाद्या ठिकाणी जर कोणी कामाला असेल आणि आपल्या चुकीनं जर साहेब बोलला तर आपल्याला काय करावं लागेल? ऐकून घ्यावं लागेल का नाही? मग नोकरांनी सुद्धा निमूटपणे ऐकून घेतलं. काही नाही, होऊ नाही का, काही नाही, कुठलाच एक शब्द सुद्धा आपल्या वाणीतनं बाहेर काढला नाही. निमूटपणे ऐकून घेतलं. आणि उपासकानं ऐकून घेतल्यानंतर त्या नोकराला एवढा मनस्ताप झाला, एवढा व्याकुळ, माझी वस्तू मला माझ्या पत्नीला दाखवायची होती, माझ्या मित्रांना दाखवायची होती, माझ्या व्यापारी मित्रांना दाखवायची होती, माझ्या ग्रामस्थांना दाखवायची होती, माझ्या नातेवाईकाला दाखवायची होती. एक अहंकार पेटवत गेला, जाळत गेला, स्वतःला जाळत गेला त्या अभिमानामध्ये. याला दाखवायची, त्याला दाखवायची. याला कळलं नाही का? याने जपून काम केलं असतं तर ती तुटली नसती, फुटली नसती. मला असं करायचं होतं, मला तशी लोकांना दाखवायची होती. अशा अनेक त्याने स्वतःच्या चित्तामध्ये त्या वस्तूप्रती कल्पना निर्माण केलेल्या असतात आणि अनेक विचारानं तो त्रस्त होतो, तो ग्रासून जातो. अगदी जेवायला बसतो, माझी वस्तू, याला कळलं नाही का? याने जपून काम केलं असतं तर तुटली नसती, फुटली नसती. मला माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना, माझ्या नातेवाईकांना प्रभाव टाकायचा असतो ना आपल्याला. तशीच त्या व्यापाऱ्याची पण भावना. जेवायला बसतो व्यापारी, इथे घास घेतो, घासही गिळवत नाही, घास ठेवून देतो लगेच खाली. घासही गिळवत नाही, लगेच घास ठेवून देतो. आणि उपासकानो, तो व्यक्ती त्याला बेचैन होतो, एवढा व्याकुळ होतो, दुःखी होतो, भयभीत होतो, त्रस्त होतो. खूप स्वतः त्या तृष्णेला पालीमध्ये भूतकाळामध्ये राग हा शब्द त्याचा वापर केला जातो. रागामध्ये, द्वेषामध्ये तो असा जळत राहतो. आणि उपासकानो, तो व्यक्ती सायंकाळ होती, रात्री झोपायला जातो, झोप येत नाही. या कुशीहून त्या कुशीहो, त्या कुशीहून ह्या कुशीहो, झोप येत नाही. कारण की वस्तूप्रती आसक्ती आहे ना. मनुष्याला दुःख का होतं माहिती आहे का? का होतं दुःख? भगवान बुद्ध इतकं स्पष्ट सांगतात, दुःख निर्मितीचं कारण काय आहे नेमकं? कारण की आपली व्यक्तीप्रती असू द्या, वस्तूप्रती असू द्या, जी अटॅचमेंट असती ती आपल्या दुःखाचं कारण बनते. जो लगाव असतो ना ते आपल्या दुःखाचं कारण बनते. उपासकानं, मग त्या व्यापाऱ्याला झोप येत नाही. अरे माझ्या वस्तूला पडून सकाळपासून तर आत्तापर्यंत खूप वेळ झाला, आता ती वस्तू संपली, नष्ट झाली. मी का स्वतःला व्याकुळ बनवत आहे? मी का स्वतःला दुःखी बनवत आहे? मी का इतका त्या नोकराचा द्वेष करत आहे? माझ्या चित्तामध्ये त्याच्याप्रती एवढा क्रोध का उत्पन्न होत आहे? मी का स्वतःला इतका व्याकुळ बनवत आहे? तो सजग अवस्थेमध्ये येतो आणि त्याला कळतं, अनित्य आहे ना सगळं, नष्ट होणार आहे ना सगळं. का मी एवढा व्याकुळ बनलो त्या वस्तूप्रती? का मी स्वतःला इतकं
त्रास, यातना, वेदना देत आहे त्या वस्तूप्रती लक्षपूर्वक ऐकायचं आहे सगळ्यांनी. शेवटच्या टप्प्यामध्ये कळेल तुम्हाला भगवंताला नेमकं काय सांगायचं आहे. मी का स्वतःला एवढं व्याकुळ बनवत आहे. तो व्यापारी त्या ठिकाणी शांत होतो. शांत झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं मी सकाळपासून व्याकुळ झालोय. सकाळपासून स्वतःच्या चित्तामध्ये राग द्वेष उत्पन्न करून इकडे तिकडे भटकत आहे. स्वतःचं चित्त मन स्थिर नाही आहे. स्वतःची काया स्थिर नाही आहे. जेवणासाठी गेलो तर जेवण सुद्धा आज मी केलेलं नाहीये. झोपेसाठी आलो तर मला झोप देखील येत नाहीये. मी किती व्याकुळ, मी किती दुःखी बनवलंय सकाळपासून. का? फक्त एक वस्तू तुटली पडली म्हणून मी स्वतःला दुःखी बनवलं. ती पण वस्तू माझ्याकडनं नाही, माझ्या नोकराकडनं पडली म्हणून मी स्वतःला दुःखी बनवलं. त्या व्यापाऱ्याच्या लक्षात येतं आणि तो व्यापारी सजग चित्तामध्ये अनित्य भावाने या सगळ्या गोष्टी पाहतो आणि तो व्यक्ती शांत झोपी जातो. शांत झोपी जातो उपासकानं. सकाळी फ्रेश मूडमध्ये उठतो. नोकर आपल्या कामात व्यस्त असतो. लक्ष द्या इकडे. नोकर आपल्या कामात व्यस्त असतो. त्याला काय बिचारा आपापल्या कामात मस्त व्यस्त असतो. आणि व्यापारी सकाळी फ्रेश मूडमध्ये खाली येतो आणि नोकराजवळ गेल्यानंतर त्या नोकराला फक्त काही 2-3 शब्द बोलतो की बाबा काल मी तुला बोललो, तुला त्या बोलल्याचं वाईट वाटलं का? नोकर म्हणाला नाही वाटलं. आता मालक बोलणारच, आता चूक झाली तर काय वाईट वाटायचं त्याच्यात, नाही का? झाली चूक. नाही म्हणाला. अरे जी वस्तू तुझ्याकडनं तुटली ना ती वस्तू मी तुझ्यासाठीच आणलेली होती. एवढे 2च शब्द व्यापारी त्या ठिकाणी 2-3 शब्द बोलतो आणि व्यापारी त्या ठिकाणी निघून जातो. पण नोकर त्या ठिकाणीच थांबलेला आहे. माझ्यासाठी वस्तू आणलेली होती, मला का समजलं नाही, मी का जपून काम केलं नाही. जर मी जपून काम केलं असतं, मी जर सजग चित्ताने काम केलं असतं तर ही वस्तू मला पत्नीला दाखवता आली असती, माझ्या मुलांना दाखवता आली असती, माझ्या घरी घेऊन जाता आली असती, माझ्या गावातल्या लोकांना दाखवता आली असती, माझ्या नातेवाईकाला दाखवता आली असती. जोपर्यंत उपासकानं, म्हणून भगवान बुद्ध म्हणाले दुःख काय आहे? विचार आहे. ज्या क्षणी तुम्ही त्या विचाराचा त्याग कराल त्या क्षणी ते दुःख सहज निघून जाईल. पण तुम्ही जर त्या विचाराचा त्यागच केला नाही, अधिक संस्कार बनवत गेले, तो विचार अधिक दुःख निर्माण करून देत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख उत्पन्न होतं, व्यक्तीप्रती असू द्या, वस्तूंप्रती असू द्या, जी आसक्ती आमच्यामध्ये उत्पन्न होते त्याच्यामुळे यातना आणि वेदना होतात. उपासकानं भगवंताचा इतका कुशल महान सदम्म आहे की आमच्या समूळ जे काही दुःख उत्पन्न होतं त्या दुःखाला नष्ट करण्याचं बल तथागतांच्या सदम्मामध्ये आहे. या ठिकाणी आज कालकथित झालेल्या फुलाबाई तथा कालकथित झालेले श्रीपती सकाराम कांबळे बाबा यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाला अनुसरून आजचा हा धम्मसंस्कार विधी आपण या ठिकाणी संपन्न केला. आणि शांत चित्ताने आपण या ठिकाणी धम्म श्रवण केला. बाबासाहेबांचा जीवन प्रवास, तथागतांनी उपदेशित केलेला सधम्म उपासकानो धारण करण्याची गोष्ट आहे. धारण केलं तरच आम्हाला बुद्ध बाबासाहेब समजतील. त्याप्रमाणे जगलो, आमच्या व्यवहारामध्ये बुद्ध धम्म दिसला तरच मला असं वाटतं की आम्ही समाज विकासाचं काम आमच्या हातातनं घडवून आणू असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी कालकथित झालेल्या आईबाबांच्या चित्ताप्रती या ठिकाणी असीम मंगलभाव व्यक्त करून उपस्थित शीलसंपन्न उपासक तथा उपासक आणि उपासक उपासिका तथा बालबालिका सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करून तुम्हा सगळ्यांप्रती मंगलभाव व्यक्त करत असताना भगवान बुद्धांच्या पावनवाणीतून निघालेला आशीष आणि आशीर्वाद या ठिकाणी देतो. हात जोडायचे आहेत. सबेंतियो विभजन्तो सब रोगो सब भय सब दुःखा विनाशतो माते भवन्तन्तरायो सुखी दिखा को भवतु सब मंगलं
रखन्तो सर्वदेवता सर्वभूतानुधम्मानु सङ्घानुभावेन सदा स्वन्ते भवन्तु ते अभिवादनाशिलेश निचनवड्डापचायिनो चतारोदमवदन्ति आयोवना सुखबलते। सुखियो मंगलबुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सुखियो, कल्याण हो, मंगल हो, सुखियो।